आणि आजपासून पुढील 60 दिवसामध्ये आपण एक यूट्यूबची सिरीज चालू करतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत फॉरेक्स मार्केट हे शिकायला भेटेल. तर फॉरेक्स मार्केट म्हणजे बेसिकली असतं काय? फॉरेक्स हा शब्दच ॲक्च्युली फॉरेन करन्सी एक्सचेंजमधून आलेला आहे. तर बेसिकली फॉरेक्स मार्केटचा फंडा असा आहे, की जे तुम्हाला एक 24/5 और 24/7 ओपन असतं. त्यामध्ये तुम्हाला असंही कुठल्याही प्रकारचं जसं इंडियन मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन असतं तसं काही गोष्टी त्यामध्ये घडत नाही. आणि त्याचं डिसेंट्रलायझेशन असलं म्हणजे त्याचं डिसेंट्रलाइज मार्केट असल्यामुळे त्याचं फॉर एक्झाम्पल जसं इंडियामध्ये एक स्टॉक मार्केट आहे किंवा चायनाचं एक स्टॉक मार्केट आहे. सो फॉर एक्झाम्पल पाकिस्तानचं आहे, बांगलादेशचं आहे, श्रीलंकेचं आहे, USA असं स्टॉक मार्केट असल्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या देशामध्ये ट्रेड करतो बरोबर. तो USA इंडियामध्ये ट्रेड नाही करू शकणार, इंडिया USA ट्रेड नाही करू शकणार. फॉर एक्झाम्पल जो चायना आहे तो इंडियामध्ये म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड नाही करू शकणार बरोबर. पण फॉरेक्स मार्केट हे डिसेंट्रलाइज मार्केट आहे, म्हणजे याचं कोणतंही एक सेंटर नाही. हे पूर्ण एक ग्लोबल लेवलला चालणारं एक मार्केट आहे. तर बेसिकली याचा अर्थ हाच आहे की यामध्ये ग्लोबली सर्व गोष्टी म्हणजे ग्लोबल पार्टिसिपेशन असतात. आणि बेसिकली यामध्ये करन्सी पेअर्स आणि कमोडिटी असे 2 गोष्टी असतात. फॉरेन करन्सी एक्सचेंज हे मार्केटच यामुळे दिलेलं आहे की यामध्ये एका देशाची करन्सी दुसऱ्या देशासोबत आणि दुसऱ्या देशाची करन्सी तिसऱ्या देशासोबत किंवा वॉटएव्हर एकमेकांसोबत त्या देशाचे करन्सीज एक्सचेंज होत असतात. त्यामुळे त्याला आपण असं फॉरेक्स मार्केट असं म्हणतो. आणि हे 24/7 किंवा 24/5 ओपन असल्यामुळे इथे आपल्याला व्हॉलेटिलिटी खूप मिळते आणि जगभरातील खूप लोक यामध्ये असल्यामुळे आपल्याला एक मार्केटमध्ये सडन असं मॅनिप्युलेशन नाही मिळत. एक सिस्टमॅटिक आणि इझी एक आपल्याला ट्रेडिंग करायला मिळते यामध्ये. तर बेसिकली आता जर फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, तर वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे समजा तुमचा 9 to 5 किंवा 10 to 7 असं जर तुमचा जॉब असेल बरोबर, तर तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये 9च्या बरोबरच ट्रेडिंग करता येते. तर यामध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी ऑफ टाईम असल्यामुळे हे मार्केट तुमचं 24 तास चालू असतं बरोबर. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही 7 वाजता घरी या, ट्रेडिंग करू शकता किंवा सकाळी 10च्या आधी ट्रेडिंग करू शकता. 9 ते 5 असेल तर बेस्ट तुम्हाला एकदम न्यूयॉर्क टाईम तुम्हाला ट्रेडिंग करायला भेटून जाते बरोबर. तर एक अशा प्रकारचं याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असते. यामध्ये तुमची एकदम मिनिमम टू मिनिमम इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकतात बरोबर. तर त्याचं मी तुम्हाला पुढे समजवलंच की मिनिमम इन्व्हेस्टमेंट का लागते यामध्ये. आणि जरी तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही $10 वापरून जरी ट्रेड घेतली तरी तुम्ही त्या $10वर $1000पर्यंतचं प्रॉफिट मिळवू शकतात. ते कसं मिळवायचं काय मिळवायचं ते आपण पुढे बघूयाच. तर त्यानंतरून हे मार्केट खूप जास्त वॉल्यूम आहे. आता तुम्ही यामध्ये बघाल की जसं एक फ्लॅट मार्केट नाही, यामध्ये खूप प्रकारचा वॉल्यूम आहे. त्याच्यानंतरून मॅनिप्युलेशन हे नाहीच्या बरोबरच आहे. आता तुम्ही म्हणाल मॅनिप्युलेशन का नाही आहे? इंडियन मार्केटमध्ये तर रोज मॅनिप्युलेशन बघायला भेटतं. तर मॅनिप्युलेशन का नाही आहे याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला मार्केट मॅनिप्युलेट करायला फॉर एक्झाम्पल 50, 100 मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. 50, 100 किंवा एक 500 करोड समजा. तुम्हाला 500 करोड पुरेसं आहे इंडियन मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन आणायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा ट्रेड असा वरती चालला आहे कुठेतरी, फॉर एक्झाम्पल असा एखादा ट्रेड वरती चालला आहे कुठेतरी, तर तिथून तुम्ही मॅनिप्युलेशन आणून तो ट्रेड पाडू शकता किंवा तो स्टॉक किंवा वॉटएव्हर जे काही तुमचं इंडेक्स असेल ते तुम्ही पाडू शकता. हे जस्ट तुम्हाला मी उदाहरण देतो. पण यामध्ये पूर्ण ग्लोबल लेवलचं हस्तक्षेप असल्यामुळे यामध्ये मार्केट मॅनिप्युलेट होऊच शकत नाही असं म्हणू नाही शकत आपण. पण यामध्ये मॅनिप्युलेशन इन कम्पेअर टू इंडियन मार्केट फार कमी असतं, फार कमी असतं. आणि यामध्ये एक्सपायरी नसते, त्याच्यामुळे तुमचं ते जे काही म्हणतो आपण ते थीटा डिके वगैरे किंवा तुमचं जे प्रीमियम जे असतं ते झिरो होऊन जातं. तर तसं यामध्ये चान्सेस नसतात. आणि जर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग जर कराल तर बेसिकली यामध्ये कसं हे मार्केट सर्वांसाठी ओपन असतं. आणि जर तुम्ही एक करन्सी वॉटएव्हर जी काही तुम्हाला करन्सी तुमचा जिच्यावर हात बसेल किंवा जिच्यावर बसला असेल तर ती करन्सी जर घेऊन चाललं तुम्ही, तर तुम्हाला समजेलच की किती सिम्पल आहे चार्ट ट्रेड करणं. आता मी बोलतोय तेवढं सिम्पल तर नसणारच, पण यामध्ये जर तुम्ही चार्ट बघितलं तर तुम्हाला समजेल की हां, हे पॉईंट आहेत बाबा, तर इथून आपण ट्रेड करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर इंडियन मार्केटमध्ये जर तुम्ही अशी कॅन्डल चालेल तर भलतीच कोणती तरी अशी वेगवेगळी कॅन्डल चालते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर अशी कॅन्डल चालली तर मध्येच अशी एक मोठी कॅन्डल येऊन जाईल. किंवा जर तुमचा
निगेटिव्ह बायस चालू आहे, तर मग अचानक पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे विदाऊट एनी पॉईंट ऑफ इंटरेस्टला टच करता. आता पॉईंट ऑफ इंटरेस्ट काय असतं, बायस काय असतं, आपण पुढे शिकूयाच. तर मार्केट हा मुद्दा तर तुमचा कळालाच, की मार्केट बऱ्याचपैकी सिंपल आहे. आणि मुळात म्हणजे हे मार्केट ट्रेंडी असतं, किंवा एक साईडला जर ट्रेंड असेल तर पूर्ण वेळ एक साईड जाईल, सेकंड ट्रेंड जर असेल तर पूर्ण वेळ सेकंड ट्रेंड जाईल. आणि इक्वल आहे, पूर्ण इक्वल आहे, सर्वांसाठी इक्वल आहे. की यामध्ये डझंट मॅटर की तुमच्याकडे 100 करोडचा फंड आहे और तुमच्याकडे 1,000 रुपये, डझंट मॅटर. तुम्ही अगदी 1,000 रुपयामध्ये तुम्ही खूप मोठा ट्रेड मारू शकता, लेव्हरेज यूज करून. तर यामध्ये तुम्हाला लेव्हरेजचा फायदा मिळतो. तर लेव्हरेज काय आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बोलू. तर आजपुरता एवढंच आपण बस ठेवूया. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. जर तुमचे काही क्वेरीज असतील आजच्या सेशनच्या रिलेटेड किंवा आजच्या आपल्या लेक्चरच्या रिलेटेड, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण भेटूया पुढच्या भागात. तर आपण एक डे आफ्टर टुमॉरो किंवा 1-2 दिवसाआड आपण एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. तर आपण एक पुढच्या 60 दिवसामध्ये आपल्याला हा ट्रेडिंग कोर्स पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे. तर त्या हिशोबाने आपण चालूया. सो मला एक स्वतः यालाही एक प्रॅक्टिस होईल माझी, की मी तुम्हाला शिकवतो आहे. ॲक्च्युली माझी पहिलीच बॅच आहे तुमची. तर असं नका समजू की मी काहीतरी वेगळंच शिकवेल. जे मला येतं ते मी तुम्हाला शिकवण्याचा 100% प्रयत्न करेल. आणि जे आहे ते जसंचं तसं तुमच्यापुढे मांडेल. त्यामध्ये तुम्हाला खूप पोकळ हाईप किंवा इथून अरे बापरे इथून पकडलं तुमचं खूप रॉकेट झालं नाही. जे काही तुमच्यासमोर सत्य परिस्थिती असेल ती तुमच्यासमोर सत्य परिस्थिती मांडेल. तर मी जे काम करतो ते तुम्हाला समजेल. आणि बघू आपण की काय कसं होतं. तर तुमचा रिव्ह्यू मला नक्कीच कळवा. ॲक्च्युली माझं पहिलंच लेक्चर आहे. त्यामध्ये जर तुम्हाला व्हॉईस ओव्हर किंवा व्हॉटएव्हर काही तक्रार असेल तर मला नक्की कळवा. आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.